कोल्हापूर शहराच्या मध्यवस्तीच्या ठिकाणी असलेल्या विश्वपंढरी समोरील सुमारे 100 कोटी रुपयांची 6 एकर जागा मराठा समाजासाठी मागणी करण्यात आली होती. याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय त्याचबरोबर राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता. मात्र मराठा समाजाला डावलून ही जागा आमदार अशोकराव माने यांच्या महिला औद्योगिक संस्थेसाठी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. त्यामुळे मराठा समाजातून संतप्त भावना व्यक्त होत असून मागणी करण्यात आलेली जागा मराठा समाजालाच मिळावी यासाठी आज मंगळवारी मराठा समाजाच्या वतीनं या जागेवर जाऊन आंदोलन करण्यात आलं. आमदार माने यांच्या संस्थेला कोणत्या हेतूनं देण्यात आली असा सवाल उपस्थित करत ही जागा मराठा समाजालाच देण्यात यावी अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी आमदार माने यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विश्वपंढरी परिसरात मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या आंदोलनात पंढरपूरमधील मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड हे आपल्या कार्यकर्त्यांसह सहभागी झाले होते. कोणतरी आमदार नकटा उकटा येतो आणि मराठा समाजासाठी मागणी केलेली जागा घेतो हे कदापि चालणार नाही. मराठ्यांची जागा मराठ्यांना मिळायला हवी, अन्यथा कार्तिक वारीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पंढरपुरात येऊ देणार नाही. मराठ्यांच्या इशाऱ्यानंतर कोण माईचा लाल राज्यात फिरू शकत नाही. मराठ्यांच्या विरोधात तुम्ही षडयंत्र करत असाल तर येणाऱ्या काळात तुम्हाला सत्तेवर राहायचं का नाही हे तुम्ही ठरवा असा इशारा त्यांनी दिलाय. आमच्या जागा आम्हाला देत नसाल आणि कोणतर आमदार नकटा उकटा येतून आम्हाला जागा द्या म्हणतो, तुम्ही त्याच्या लाडासाठी तुमच्या सत्तेसाठी त्याला देता. हे समाजातल्या लोकांनी काय केलं पाहिजे? जरांगे पाटील मुंबईत आंदोलन करताय, मी राज्यभर रथयात्रा काढतोय आणि तरी तुम्हाला जाग येत नाही. आमच्या जागा आता आमची कापडच काढून घ्यायची राहिली आहे सरकारची. येणाऱ्या काळात सत्तेवर राहायचं का नाही तुम्हाला ही ठरवा. मराठा समाजाने जर ठरवलं तर राज्याच्या सरकारला घरी बसावं लागतं. 2018ला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असंच आम्ही इशारा दिला. आषाढी वारीची पूजा थांबली. आता येणारी कार्तिकेय नाना तुमच्या जागेचा विषय झाला तर एक फोन करा. एक मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला नाही पंढरपूर येऊ दिली जबाबदारी माझी आहे. आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला आणि उपमुख्यमंत्र्याला आम्ही थांबवू शकतो. आम्ही जर एकदा इशारा दिला तर कुठला मुख्यमंत्र्याचा लाल राज्यात फिरू शकत नाही. मराठ्यांचा इशाराही देण्यात ठेवा सरकार. नाही आमदार माने काय करणार? चोर काय म्हणतो का मी चोरी केली? आमदार म्हणणारच आहे ना माझीच आहे, तसा तो चोर आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी ही जागा आमदार माने यांनी घेऊ नये, अन्यथा मराठा पेटून उठला तर हा रोष परवडणार नाही असा इशारा दिला. परंतु या ठिकाणी आमची सुद्धा भावना कोल्हापूरकरांसाठी आम्ही अशी विनंती केली होती, हिथं आम्ही नुसतं मराठा भवन म्हणून की एखादं लग्न कार्यालयासाठी बांधणार नव्हतो. कोल्हापूरला जी गरज असणारा IPS किंवा IASचं केंद्र आहे, त्याच्याबरोबर जे संशोधनात्मक शेतीच्या ज्या काही योजना आहेत की ज्या जागतिक पातळीवरच्या अशा पद्धतीचे वेगवेगळ्या विस्तारित अशी भूमिका जी आज जागतिकीकरणामध्ये जी समाजाला गरज आहे ती आम्ही या ठिकाणी करणार होतो. त्यामुळं हे आमचं जे संकुल होतं हे शिवशाहूंच्या विचाराचं संकुल असल्यामुळं समस्त कोल्हापूरकरांचा प्रचंड पाठिंबा आहे. 6 लाख वस्ती धरली तर आम्ही 3 ते 3.5 लाख मराठी आहोत. आणि खरोखर मला अशोकराव मानेला एक प्रश्न विचारायचा आहे, अहो जागा अनेक पडलेल्या आहेत, मग तुमचा ह्या जागेसाठी अट्टास का? कारण मी मराठा जर पेटून उठला तर अशोकराव मानेंना हा रोष परवडणारा नाही. यावेळी रिव्हिजनल सर्वे नंबर 679-3 या जागेवर नियोजित जागा मराठा स्वराज्य भवन अशा आशयाचा फलक लावण्यात आला. ही जागा कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजासाठी मिळवायची अशी प्रतिज्ञाही यावेळी करण्यात आली. आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शशिकांत पाटील, उत्तम जाधव, VK पाटील, राहुल इंगवले, दिलीप सावंत, उमेश पवार, अभिजित चव्हाण, शैलजा भोसले यांच्यासह मराठा समाज बांधव सहभागी झाले होते.